नमस्कार, माझ्या सोनालीस किचनमध्ये तुमचं स्वागत आहे। आज शेवयाची खीर कशी बनवायची मी तुम्हाला रेसिपी दाखवणार आहे। त्यासाठी साहित्य दाखवणार आहे। साहित्य बघू शकता, शेवया घेतलेले आहेत, तर काजू बदाम मी कट करून घेतलेले आहेत आणि इथं दुधामध्ये मी केशर टाकून ठेवलेलं आहे आणि इथे वेलची पूड आणि इथं तूप आणि दूध। चला आता आपण रेसिपी चालू करूया। सर्वप्रथम आपण 1 चम्मच तूप टाकून घेऊया। त्याच्यानंतर आपण काजू आणि बदाम आणि शेव हे दोन्ही पण एकत्र करून छानपैकी भाजून घेऊ। अशा पद्धतीने आपण भाजून घ्यायचं। आता आपण याच्यामध्ये दूध टाकून घेऊया। आता आपण हे असं हलवू। त्याच्यानंतर आपण याच्यामध्ये अर्धी वाटी साखर टाकून घेऊ। तुम्हाला जशी गोड लागते तशी आपण तुमच्या पद्धतीने साखर टाकून घेऊ शकता। आता आपण दूध टाकून घेतलेले, मग आता 5 ते 7 मिनिटं आपण त्याला झाकून देऊया। आता आपण बघूया शेवया शिजलेत की नाही। बघू शकता तुम्ही, आता आपली शेव शिजलेली आहे। आता याच्यामध्ये आपण थोडीशी वेलची पूड टाकून घेऊ। वेलची पावडर आणि जायफळ पावडर पूड टाकून घेऊन असं मिक्स करून घेऊया। त्याच्यामध्ये आपण केशर आणि दूध केलेलं मिश्रण आपण याच्यामध्ये आता खिरीमध्ये टाकूया। त्याच्यामध्ये काय होणार आहे, खिरीला एक वेगळाच रंग येईल। आता आपण बघू किती कशी झाली हे बघू शकता। एकदम मस्त झालेली आहे खीर। आता मी थोडीशी प्लेटमध्ये